नमस्कार मित्रांनो, तर आपण यावर्षी चिनी तंत्रज्ञानाने मक्याची लागवड केलेली आहे। तर याच्यामध्ये आपण दोन रोपातील अंतर जे आहे समजून घ्या, या रोपापर्यंत पासून तर हे रोप जे आहे हे आहे 15 इंच आणि एका ठिकाणी झाडाची संख्या आहे 2। तर 2 झाडाची संख्या टाकण्यासाठी आपण टोकन मशीनचा वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 3-3 नंबरच्या 2 विलाचा वापर केलेला आहे आणि दोन्ही नंबरला चंद्राची कोर जे आपण आहे ते लावलेली आहे। त्याच्यामध्ये 0ची विल काढून टाकायची आणि एक एक बियाणं बसणारे 2 विला आपण या ठिकाणी वापरलेले आहे, म्हणजे एका ठिकाणी झाडाची संख्या असेल 2। तर याच्यामध्ये बियाणं किती लागते, तर याच्यामध्ये साधारण आता हे अंतर आहे या ड्रीपपासून हे ड्रीप अंतर आहे ते म्हणजे साधारण 4.5 फूट आणि हे जे मधला स्पेस आहे तो आहे आपला 3 फुटाचा आणि या ओळी या ओळीपासून तर ही दुसरी जी ओळ आहे हे साधारण 1.5 फूट आहे, म्हणजे ड्रीपच्या उजव्या बाजूला 9 इंच, डाव्या बाजूला 9 इंच, 1.5 फूट बाय 3 फूट, 2 रोपातील अंतर 15 इंच असं याचं टोकन पद्धतीने लागवड आहे। आणि एकरी बियाणं जर आपण विचार केला तर साधारण या ठिकाणी 9 किलो बियाणं आपल्याला एकरी या ठिकाणी लागलेलं आहे। तर याच्यामध्ये बियाणंसुद्धा जास्त लागते आणि झाडसुद्धा एकदम मजबूतीने बनते, कारण की याच्यामध्ये स्पेसिंग जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला मिळालेले आहे। सूर्यप्रकाश खेळता राहिल्यामुळे झाडसुद्धा एकदम मजबूत स्वरूपाचं बनलेलं आहे आणि झाडासंख्या जास्त ठेवल्यामुळे आणि आपल्याला उत्पादनसुद्धा जास्त घ्यायचं असल्यामुळे आपण यावर्षी खताचं जे नियोजन आहे ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो ते व्यवस्थापन जे आहे आपण सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक कोटेड असलेल्या जे बॅगा असतात ते आपण एका एकरसाठी 2 बॅग वापरलेले आहे। सोबत 14-35-14 हे आपण उभं राहा 14-35-14 एकरी एक बॅग असे याला बेसल डोसमध्ये दिलेलं आहे। आणि नंतर आपण साधारण 25 दिवस आणि 32 दिवसाला साधारण आपण 3-3 किलोचे 12-61-00 ह्याला 2 वेळेस खताचं व्यवस्थापन याला केलेलं आहे। आणि त्यानंतर साधारण 42 ते 45 दिवसाच्या दरम्यानमध्ये याला झिंक चिलिटेड झिंक अर्धा किलो आणि युरिया एक बॅग याला ड्रीपमधून आपण याला दिलेलं आहे। साधारण 50 दिवस आणि 60 दिवस याला 9-24-24 ड्रीपमधून आपण आणि हे जे हार्ड खत आहेत हे आपण 3 दिवस पाण्यामध्ये सुरुवातीला विरघळू घालतो, नंतर चाळणीने चाळून आपण ही ड्रीप वाटेला सोडत असतो। आपलं म्हणजे साधारण प्रत्येक पाण्याला एक खत जे आहे हे आपलं गेलेलं आहे। आणि नंतर आपण साधारण 20-20 किलो जे युरिया आहे हे आपण पिकाला थोडा युरिया आपण या पिकाला देत आहोत, कारण की याच्यामध्ये ग्रीनरी टिकून राहिली पाहिजे आणि याच्यामध्ये युरियाचा जास्त जे रोल आहे म्हणजे युरिया जास्त लागते, त्याच्यामुळे थोडाच आपण युरिया जे आहे या पिकाला देत आहोत। फक्त 20-20 किलोच युरिया जे आहे ते आपण या मक्या पिकाला देत आहोत। आता शेवटीला काय आहे, आता मक्का जे आहे आपली तुरी अवस्थेमध्ये आहे आणि सध्याला याला जे आहे हे साधारण तुमच्या 13-0-45 सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि दाणे भरण्याच्या स्टेजला जसं की तुम्हाला तुमच्या पिकामध्ये दुधाचे दाणे जेव्हा येतील तेव्हा याला आपण रायडोफायटस घटक असणार जे की समुद्र शेवाळापासून बनवलेलं जैविक पोटॅशियम म्हणतो आपण, याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे ते आपण एकरी 96 ग्राम याच्यामध्ये ड्रीपमधून याला देणार आहोत। सोबत घेणार आहोत आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रनची गरज शेवटच्या अवस्थेमध्ये पिकाला असते, कारण की याच्यामध्ये आपण धान्य भरण्याची अवस्था आहे। फक्त आपण NPKचाच विचार न करता आपण याला मायक्रोन्यूट्रनसुद्धा पिकाला गेले पाहिजे, या पद्धतीने याचं नियोजन हे असते। आणि फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये बरेच शेतकरी बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करत नाहीत, त्याच्यामुळे पिकाची क्वालिटी म्हणतो आपण ही बिघडलेली दिसते। त्याच्यामध्ये पिकावर विविध जे हे आहेत रोग आहेत पानावर येणारे हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि किंवा शेवटच्या अवस्थेमध्ये सुद्धा दिसत असतात, त्याच्यामुळे बुरशीनाशकसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये आपण पहिली फवारणी जी आहे ही आपण रोको हे आपण साधारण 30 ग्राम प्रतिपंप पहिल्या फवारणीमध्ये, सोबत 28-28-0 जे की वाढीसाठी असते त्याचा वापर केलेला आहे आणि इमॅमेक्टिन बेंझोएट जे की अळीसाठी काम करते, ही पहिली फवारणी झाली आहे। दुसरी फवारणीमध्ये आपण BSF कंपनीचे पॉलिराम जे की बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये मेटिराम घटक आहे 70% WG आणि त्याच्यामध्ये झिंक आहे 17%, तर याचा आपण वापर केला आहे। सोबत क्लोरो आणि इमॅमेक्टिन असा 2 वेळेस स्प्रेमध्ये झालेले आहेत आणि याच्यामध्ये 2 वेळेस पोंगा भरणी झालेली आहे। पोंगा भरणी म्हणजे पिकाच्या साधारण कमरेपर्यंत असताना आणि एकदा छातीच्या लेवलमध्ये असताना याच्यामध्ये आपण मजुराच्या सहाय्याने बॉटलच्या सहाय्याने आपण याच्यामध्ये डायरेक्ट पोंगा भरणी केलेली आहे। पोंगा भरणीमध्ये जास्त खर्च लागत नाही, बरेच शेतकरी म्हणतात की बिनकामाचा खर्च कशाला, परंतु मित्रांनो शेवटच्या अवस्थेमध्ये आपलं मक्का कंस अवस्थेमध्ये राहते
तेव्हा आपण निवांत आराम करू शकतो. म्हणजे पिकाला आपल्या कसल्या प्रकारचे धोका जे म्हणतो हे शेवटच्या अवस्थेमध्ये राहत नाही. कारण की याच्यामध्ये एकदम फ्रेश जी पानं आहेत किंवा मग कणसामध्ये आळी लागण्याची जी शक्यता राहते शेवटच्या अवस्थेमध्ये ती याच्यामध्ये लागत नाही. तर याच्यामध्ये पाण्याचे जे नियोजन आहे हे आपण दर 7 ते 8 दिवसाला साधारण सुरुवातीला आपण कमी पाणी देत होतो. साधारण 4 तास 5 तास असं आपण याला पाण्याचं व्यवस्थापन हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देत होतो. परंतु शेवटच्या अवस्थेमध्ये पिकाला जास्त पाणी लागते आणि पिकाला ज्या कंटिन्यू ओलावा जे म्हणतो हे पिकाला राहायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण दर 6 दिवसाला याला पिकाला जे आहे हे पाणी हे देत आहोत. साधारण पाणी जे आहे तुम्हाला कंटिन्यू फक्त ओलावा करायचा आहे. या पद्धतीचं पाण्याचं नियोजन जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे पीक एकदम जबरदस्त स्वरूपाचं त्या ठिकाणी तुमचं येईल. आणि याच्यामध्ये आपण टार्गेट किती ठेवलं, बरेच शेतकरी म्हणतील की तुम्ही खर्च भरपूर करता. तर मित्रांनो, एवढा प्लॉट जर तुम्हाला आणायचा असेल तर खर्चसुद्धा करावं लागते. आणि आपण एकरी टार्गेट जे आहे हे आपण ठेवलेलं आहे 70 क्विंटलचं. तर याच्यामध्ये 70 क्विंटल होईल का, तर मित्रांनो 100% 70 क्विंटल होऊ शकते. कारण की याला जे 2 कणस जे म्हणतो हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहेत. आणि याच्यामध्ये 100% 2 कणस भरतीलसुद्धा. कारण की याची दांड्याची जी साईज आहे ही खूप मोठी स्वरूपाची बनलेली आहे. आणि उंचीसुद्धा साधारण आज रोजी साधारण 15 फुटापर्यंत याची उंची झालेली आहे मक्याची. पाहू शकता 15 फुटाच्या वर गेले मक्या. माझी हाईट साधारण 6 फूट आहे आणि वरून साधारण 5 ते 6 फुटापर्यंत वरून पुन्हा आणखी आहे हे. तर अशा स्वरूपाचा हा मक्का आपला आज रोजी झालेला आहे. आणि आज रोजी मक्का पिकाची अवस्था म्हणजे साधारण 88 ते 89 दिवसाचा प्लॉट आहे. आणि 89 दिवसामध्ये आता कुठे हे तुरा मक्का टाकत आहे. ही व्हेरायटी आहे पॉयनियर कंपनीची 3567 लेट व्हेरायटी आहे. आणि उत्पादनसुद्धा खूप जास्त देणारी या व्हेरायटी आहे. त्याच्यामध्ये पिकाला जेवढं खायला आपण दिलं तेवढंच आपल्याला हे उत्पादनसुद्धा देऊन जाणार आहे. पिकाची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एकदम काळोखी आहे. आणि याच्यामध्ये शेवटला तुम्हाला एक बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रॉब्लेम असते ते म्हणजे विल्टिंगचा प्रॉब्लेम. याच्यामध्ये विल्टिंगचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण हे जे आतापर्यंत मक्याला जे आहे आपला खर्च साधारण 17 ते 18 हजार रुपयेपर्यंत लागलेला आहे. त्याच्यामध्ये मशागत, त्याचबरोबर बियाणे, त्याचबरोबर खत, त्याचबरोबर फवारणी, हे जे खर्च आहे साधारण 17 ते 18 हजार रुपयेपर्यंत आपल्याला एकरी खर्च आलेला आहे. आणि एकूण टोटल जे खर्च आहे ते आपल्याला साधारण लागेल 22,000 रुपयापर्यंत. आणि एकरी उत्पादन आपण ठेवलेलं आहे टार्गेट ते म्हणजे 70 क्विंटलचं. तर या पद्धतीचं संपूर्ण नियोजन जे आहे हे आपलं 2026 रब्बीमधलं आहे. आणि कमीत कमी उत्पादन जे आहे आपल्याला 50 क्विंटल तर होईलच, परंतु आपण जे 70चं टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यापर्यंत आपण पोचण्यासाठी संपूर्ण प्रयत्न जे आहे हे आपण करत आहोत. लागवडीपासून तर आतापर्यंत संपूर्ण खताचं व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन जे आहे हे आपण आपल्याला सांगलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपण संपूर्ण नियोजन जे आहे हे केलेलं आहे. धन्यवाद.